दरम्यान काल बावनकुळेंनी बच्चू कडूंची भेट घेतली होती। त्यावेळी बच्चू कडूंच्या पत्नी नयना या बावनकुळेंसमोरच गहिवरल्याचं दिसून आलं। सन्माननीय पालकमंत्री आज या ठिकाणी आले। सर्व प्रहार परिवाराच्या वतीने मी त्यांना धन्यवाद देते आणि एक बहीण म्हणून त्यांना संदेश देते, तो कृपया शासनाच्या कानी जावे अशी माझी इच्छा आहे। कालच्या विमान दुर्घटनेनं हा करोडोचा देश जसा मनापासून हादरला, तसा तो लाखो शेतकऱ्यांच्या आत्महत्येने पण एकदा मनापासून हादरला पाहिजे, हे अतिशय आवश्यक आहे। बच्चू कडू वारंवार आंदोलन करते हे शासनाला माहिती आहे आणि माननीय महसूल मंत्र्यांनी ते या ठिकाणी म्हटलं तर सुद्धा की बच्चू भाऊ तुम्ही पुन्हा सुद्धा आंदोलनाला बसू शकता, पण तुमची बहीण म्हणून तुम्हाला सांगते चंद्रशेखर भाऊ, एक लक्षात घ्या की कोण्याही आंदोलकाला आंदोलन हे सोपं नसतं। लक्षात घ्या, तुम्ही एक दिवस उपवास केला, माननीय देवेंद्रजींनी एक दिवस उपवास करावा आणि मग आमच्या अमृता वहिनींची काय स्थिती होते हे पाहावी, हे लक्षात घ्या। मला संपूर्ण शासनाला हे सांगायचं आहे, कोणताही पक्ष असो तो सत्तेत गेल्यावर त्यांनी सर्वांनी एकत्रित बसावं आणि माय बाप शेतकऱ्यासाठी एकदा पूर्णतः आपलं नियोजन आखावं। मग तो कांदा उत्पादक असावा, तो कपाशीचा उत्पादक असो, तो ऊसाचा